लेक्चर स्टार्ट करतोय. आज आपण सेकंड डे आहे आपला या चॅप्टरचा. फर्स्ट डेला आपण एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड हा चॅप्टर स्टार्ट केला होता आणि त्यामधील आपण हायड्रोजन हा टॉपिक घेतला होता 8.1चा आणि आज आपण 8.2चा टॉपिक घेतोय अल्काइली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स. ठीक आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे अल्काइली मेटल्स म्हणजे ग्रुप फर्स्टचे एलिमेंट आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणजे ग्रुप सेकंडचे एलिमेंट. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ओके, थोडंसं याबद्दलचं आपण इंट्रोडक्शन बघूयात. द एलिमेंट्स ऑफ द ग्रुप फर्स्ट अँड सेकंड आर प्लेस ऑन द लेफ्ट इन द पेरियोडिक टेबल्स. जो काही ग्रुप फर्स्ट अँड सेकंड आहे हा मॉडर्न पेरियोडिक टेबल्समध्ये लेफ्ट साईडला आहे. फर्स्ट अँड सेकंड ग्रुप. ठीक आहे, ज्यांना आपण अल्काइली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो. राईट. तर थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन आपण समजून घेऊयात. दे बिलॉंग्स टू एस ब्लॉक एलिमेंट्स. हे कुठे बिलॉंग्स करतात हे एलिमेंट्स? तर एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये बिलॉंग्स करतात. राईट. ग्रुप फर्स्ट बद्दल जर सांगायचं तर आपण म्हणू शकतो की ग्रुप फर्स्ट ऑफ द पेरियोडिक टेबल कन्सिस्ट ऑफ द एलिमेंट्स हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सेसियम, फ्रान्सियम. एवढे एलिमेंट्स हे ग्रुप फर्स्टमध्ये येतात. These elements except hydrogen are collectively called as alkyl metals. हे हायड्रोजनला सुद्धा ऍक्सेप्ट करतात आणि त्याचबरोबर या एलिमेंट्सला आपण अल्काइली मेटल्स असे म्हणतो. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ओके. फ्रान्सियम इज द रेडिओ अँड हॅज द शॉर्ट हाल्फ लाईफ पिरियड्स. जो काही यातील फ्रान्सियम नावाचा जो एलिमेंट्स आहे राईट ग्रुप फर्स्टमधील, तर तो रेडिओ आहे. त्याचबरोबर त्याची जी काही लाईफ्स आहे ती शॉर्ट हाफ लाईफ आहे. ठीक आहे, असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपण फर्स्ट ग्रुपबद्दल थोडंसं समजून घेतलं. त्यामध्ये कोणती एलिमेंट्स येतात त्याला अल्काइली मेटल्स आपण म्हणतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण ग्रुप सेकंडबद्दल थोडं समजावून घेऊयात. ग्रुप सेकंड ऑफ द पेरियोडिक टेबल कन्सिस्ट ऑफ द एलिमेंट बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्टियम, बॅरियम अँड रॅडियम. दीज एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज द अल्काइली अर्थ मेटल्स. या एलिमेंट्सला आपण अल्काइली अर्थ मेटल्स असे म्हणतो जे ग्रुप सेकंड्समध्ये येतात. ठीक आहे. बिकॉज याला आपण अल्काइली अर्थ मेटल्स का म्हणतो? बिकॉज दे अक्युअर ॲज द मिनरल इन रॉक्स. ठीक आहे, समजलं. याला आपण अल्काइली मेटल्स का म्हणतो? बिकॉज दे आर अक्युअर ॲज मिनरल इन रॉक्स. आणि यातील जो काही आपला रेडियम्स नावाचा एलिमेंट्स आहे इज द रेडिओ ॲक्टिव्ह. तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. अँड बाय डिस्कवर्ड द मॅडमी क्युरीज. जो काही मॅडमिस क्युरीज नावाचा सायंटिस्ट होता त्यानं काय केलेलं आहे याला? तर त्यानं याला डिस्कवर केलेलं आहे या रॅडियम नावाच्या एलिमेंटला. ओके, गॉट इट बच्चो. थोडंसं इंट्रोडक्शन समजलं ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंडचं. ओके, त्यानंतर आपण यांचं थोडंसं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन बद्दल समजावून घेऊयात. तर थोडंसं समजलं असेल तर आपण थोडंसं वरती काही डाऊट्स आहे का इंट्रोडक्शनमध्ये? अल्काइली मेटल्स कुणाला म्हणतो, अल्कलाइन अर्थ मेटल्स कुणाला म्हणतो, हे सगळ्या गोष्टी समजल्या का? ओके, समजल्या असतील तर आपण पुढे बघूयात. 8.2.2चा पॉईंट आहे आपला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन ऑफ एलिमेंट्स ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. जे काही एलिमेंट ग्रुप फर्स्टचा आणि सेकंडचा आपण अभ्यास करतोय ज्याला आपण अल्काइली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो, त्यांच्या आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन बद्दल थोडंसं समजावून घ्यायचं आहे या टॉपिकमध्ये. तर सिंपल आपण समजावून घेऊयात. द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन ऑफ द ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स इज द NS1. ठीक आहे. तर जो काही आपला ग्रुप फर्स्ट आहे त्याच्या लास्ट व्हॅलन्स सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन्स येतो आणि त्याचबरोबर एस नावाचं ऑर्बिटल्स येतं. ठीक आहे. आणि एन म्हणजेच काय? नंबर ऑफ एनर्जी लेवल्स. ठीक आहे, किंवा नंबर ऑफ पिरियड्स. ठीक आहे, कोणत्या पिरियड्समध्ये येतो तो डिटेक्ट करतो आपला एन. हे तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस आपण इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन करून बघत होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं. ठीक आहे बेटा. अँड आपल्याला सेकंडबद्दल जर सांगायचं झालं तर आपण काय सांगू शकतो? दॅट ऑफ द ग्रुप सेकंड एलिमेंट्स इज द NS2. राईट. जो काही ग्रुप सेकंड आहे तो NS2 म्हणजेच काय? त्याच्या जो काही आपला एस ऑर्बिटल आहे त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन एंटर करतात. राईट. कुणाच्या? तर एस ऑर्बिटलच्या, म्हणून तो सेकंड नंबरला आहे एस ब्लॉक एलिमेंटमध्ये. आणि जो काही ग्रुप फर्स्ट आहे त्याच्या जो काही एस नावाचा ऑर्बिटल आहे त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन एंटर करतो, म्हणून तो ग्रुप फर्स्टमध्ये एलिमेंट्स येतो. गॉट इट? इथपर्यंत गोष्टी समजल्या. दिस लुजली हेल्ड द एस इलेक्ट्रॉन इज द व्हॅलन्स सेल ऑफ दिस एलिमेंट्स कॅन बी इझिली रिमूव्ह टू फ्रॉम metal ions. Hence, these elements are the never found in the free state in nature's. Table 8.2 and 8.3 shows the electronic configuration of the elements of the group first and group seconds. ठीक आहे. तर आपण त्याचं जनरल जे काही इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन आहे ओव्हरऑल त्यातील आपण फक्त थोडंसं समजावून घेतलंय आणि आपण ह्या टेबल्समध्ये बघणार आहोत. जो काही 8.2ला आपल्याला टेबल्स दिलेला गेलेला आहे या टेबल्समध्ये आपण बघणार आहोत
ॲक्च्युअल ग्रुप फर्स्टचं इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन, ठीक आहे, जे इथे रायटिंग केलं आहे आपण. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय, आपले जे काही ग्रुप्स जे काही येतात, कोणकोणते इलिमेंट्स येतात ते आपण राईट केलेत. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सेसियम आणि फ्रान्सियम नावाचे इलिमेंट्स ग्रुप फर्स्टमध्ये येतात, ठीक आहे. तर त्यांचे सिम्बॉल्स पण आपल्याला माहीत असायला पाहिजेत. मग हायड्रोजन जो आहे त्याचा सिम्बॉल आहे H, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1, त्याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन सुद्धा 1s1 आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन काय आहे तर 1s1 आहे. ओके. त्यानंतर आपला इलिमेंट्स येतो लिथियम, ठीक आहे. तर लिथियमचा जो सिम्बॉल आहे किंवा पिरियोडिक टेबल्समध्ये जो सिम्बॉल दाखवला गेला तो आहे Li. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 3. जो लिथियम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 3 आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशनमध्ये आपण सांगू शकतो इन द ब्रॅकेट हिलियम 2s1, म्हणजे हिलियमचे 2 इलेक्ट्रॉन्स आणि जो काही एस ऑर्बिटल दाखवलं त्याचा 1 इलेक्ट्रॉन, असे 3 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच हे झालं याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन. कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन म्हणजेच काय, जे काही आपल्याकडे नोबेल गॅसेस असतात त्यांचा यूज करून इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन राईट करणं, त्याला आपण म्हणतो कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन्स. आणि जो काही तुमचा पिरियोडिक टेबल्स आहे त्यामध्ये कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन दिलेलं असतं, ठीक आहे, ॲटमच्या खाली त्या चौकोनमध्ये तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे. तर याप्रमाणे. आणि आपलं रेग्युलर जे काही इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रिरेशन आहे जे ग्राउंड स्टेटला आपण लिहितो ओव्हरऑल, तर ते आहे 1s2 2s1. म्हणजेच काय, याच्या सुद्धा जो काही 2s1 आहे त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन एंटर करतो. आपण जेवढ्या पण इलिमेंट्स आपण इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन राईट करणार आहोत त्यांच्या लास्ट व्हॅलेन्सेलमध्ये आपला लास्ट एनर्जी लेवल ही एस ऑर्बिटल येणार आणि त्याच्या लास्ट ऑर्बिटल्समध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार. म्हणून हे सगळे इलिमेंट्स ग्रुप फर्स्टमध्ये येतात. ओके, समजते मी काय सांगतोय ते, ठीक आहे. तर सोडियम Na, राईट, त्याचा सिम्बॉल आहे Na, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11, त्याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन आहे निऑन अँड 3s1. निऑनचा 10 आहे, राईट, ॲटॉमिक नंबर निऑनचा 10 आहे, त्यामुळे 3s1 हा 1 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे टोटल 11 इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन कसं लिहिता येईल आपल्याला त्याचं 1s2 2s2 2p6 अँड 3s1 याप्रमाणे, ठीक आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे. ओके. हे इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन राईट डाऊन करण्यासाठी तुम्हाला पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल माहीत असायला पाहिजे, ठीक आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर, हुंड्स रूल, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, राईट, ह्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत बच्चो, ठीक आहे. हे आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. ओके, चला. त्यानंतर पोटॅशियम, त्याचा सिम्बॉल आहे के, राईट, ॲटॉमिक नंबर आहे 19, राईट, 19. जो काही त्याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन आहे ते आपण लिहू शकतो. ऑर्गॉन जो आहे त्याचा 18 आहे ॲटॉमिक नंबर, म्हणून आपण ऑर्गॉन घेतला, राईट. आणि त्याचं 4s1, म्हणजे ऑर्गॉनचे 18 आणि जो काही आपला एस ऑर्बिटल आहे त्याचा 1 इलेक्ट्रॉन्स, असे 11 इलेक्ट्रॉन्स होतात. त्याचप्रमाणे आपण ग्राउंड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन कसं लिहू शकतो, 1s2 2s1 2p2 3s2 3p6 4s1. 4s1चा मतलब काय झाला, याचा अर्थ काय झाला बाळांनो, 4s1 म्हणजेच काय, 4 म्हणजेच काय, ते 4 नंबरच्या पिरियड्समध्ये येतोय, 4 नंबरच्या होरिझॉन्टल रॉ मध्ये येतोय आणि 1 इलेक्ट्रॉन एंटर करतोय एस ऑर्बिटलमध्ये. म्हणून तो काय करतोय, जो काही ग्रुप फर्स्ट आहे त्याच्या व्हर्टिकल जे काही कॉलम्स आहेत त्याच्या फर्स्ट ग्रुपमध्ये येतोय तो, राईट. पाठीमागच्या चॅप्टरमध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल जेव्हा आपण चॅप्टर घेतला त्यावेळेस मी सांगितलं होतं होरिझॉन्टल रॉ जे असतात त्याला आपण पिरियड्स असे म्हणतो. टोटल जो काही मॉडर्न पिरियडिक टेबल्स आहे त्यामध्ये 1 पासून तर 7 पर्यंत काय असतात, होरिझॉन्टल रॉज असतात, राईट, त्याला आपण पिरियड्स म्हणतो. आणि जे काही ग्रुप्स असतात ते 1 पासून ते 18 पर्यंत असतात. इमॅजिन करा आता मॉडर्न पिरियडिक टेबल्सला, तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. त्यानंतर रुबेडियम्स, ठीक आहे. रुबेडियमचा जो सिम्बॉल आहे तो आहे RB, राईट, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 37, राईट. जो काही क्रिप्टॉन्स आहे त्याचा 36 आहे. मग कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन करत असताना मी परत सांगतोय की आपण नोबेल गॅसेसचा यूज करतो, राईट. आणि आपल्या पिरियडिक टेबल्समध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन लिहिलेलं असतं इलिमेंटच्या खाली ते सुद्धा कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन लिहिलेलं असतं, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, ते आहे 5s1, राईट. त्याचं जर आपल्याला जनरल इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s1. 5s1चा अर्थ काय झाला, जो रुबेडियम आहे तो पिरियड्स 5 नंबरच्या पिरियडमध्ये येतो आणि 1s म्हणजे जो काय एस ऑर्बिटलमध्ये येतो, म्हणजे एस ब्लॉकमध्ये येतो आणि जो 1 इलेक्ट्रॉन एंटर करतो म्हणजे तो एक नंबरच्या ग्रुपमध्ये येतोय. म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं तर लास्ट जे काही ऑर्बिटल आहे ते एस येईल प्रत्येकाचं, एनर्जी लेवल वेगळे येतील, पिरियड्स वेगवेगळे येतील, राईट. बट त्यांचे इलेक्ट्रॉन जो एंटर होईल तो 1 इलेक्ट्रॉन एंटर होईल, लक्षात ठेवा, ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉम्पिरेशन सगळ्यांना करता येतं त्यामुळे रिपीट करण्याची आवश्यकता नाही बाळांनो. ओके, सेसियम CS, ठीक आहे, ॲटॉमिक नंबर आहे 55. ओके, जो काही आपला झेनॉन आहे त्याचा आहे
54. ठीक आहे, मग आपल्याला काय करावं लागेल 6s1 एक इलेक्ट्रॉन टाकला की आपला कायचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन होईल किंवा जो काय आपला सीसीएम आहे त्याच्या एवढे त्याच्यामध्ये काय होतील त्याचा ॲटॉमिक नंबर होईल किंवा त्याच्यामध्ये तेवढे इलेक्ट्रॉन्स असतील. आता इकडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना इथे आपण दाखवत असतो एनर्जी लेवल, राईट. त्यानंतर हे असतं ऑर्बायटल्स, जे काय एस पी डी एफ असतो तो असतो आपला ऑर्बायटल्स, आणि हे वरती जे दाखवले जातं ना ते असतात इलेक्ट्रॉन्स. हे लक्षात ठेवा, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी. ठीक आहे, याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन काय येईल 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s2 4d10 5p6 आणि 6s1 हे याचं येईल इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रिकेशन. त्यानंतर लास्ट आपला फ्रान्सियम जो रेडिओ ॲक्टिव्ह आहे, राईट. तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे, त्याचं काय येईल ॲटॉमिक नंबर, त्याचा जो काही सिम्बॉल आहे तो येईल FR, राईट, कॅपिटल F स्मॉल r, आणि जो काही ॲटॉमिक नंबर आहे तो येईल 87. त्यानंतर आपण त्याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहू शकतो रेडॉन इन द नाही ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकतो रेडॉन्स. ठीक आहे, RNA म्हणजे रेडॉन्स म्हणजे RN गॅस, आणि त्याचं काही कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशनच्या तिथे आपण लिहू शकतो 7s1, राईट. तर याप्रमाणे आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहू शकतो 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s2 4d10 5p6 6s2 4f14 5d10 6p6 and 7s1. ओके, तर गॉट इट बच्चे. तुम्हाला समजलं असेल की आपण इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन कसं लिहिलंय, आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहिण्यासाठी तुम्हाला काय माहीत असायला पाहिजे, इंक्रीजिंग ऑर्डर माहीत असायला पाहिजे. ऑर्बिटलची इंक्रीजिंग ऑर्डर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यासाठी स्ट्रक्चर ऑफ ॲटम जर येत नसेल कुणाला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन करता, तुम्ही त्यासाठी स्ट्रक्चर ऑफ ॲटम जो काही चॅप्टर आहे त्याचा थोडासा अभ्यास करा, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन राईट करता येईल. किंवा जर या पलीकडे जाऊन तुम्हाला जरी समजत नसेल की इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन कसं लिहावं लागतं, तर आपलं व्हिडिओ लेक्चर आहे आपल्या ॲपवरती, ते तुम्ही बघू शकता. ओके, त्याचप्रमाणे आपण बघितलं ग्रुप फर्स्टचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन राईट केलं. त्याचप्रमाणे तुम्ही जो काही ग्रुप सेकंड आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन राईट करू शकता. आता सेकंड्समध्ये मी काय सांगणार, फक्त इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन तुम्ही इझिली राईट करू शकता. ठीक आहे, जसं की एक इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन पाहिजे तर मी लिहून दाखवतो. जो काही बेरिलियमचा आहे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 4, राईट. तर त्याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन काय येईल, आपला हिलियम बाबा येईल, राईट. त्याचा ॲटॉमिक नंबर 2 असतो, आणि इथे काय येईल पुढे काय येईल 2s2. लास्ट व्हॅलन्स सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन एंटर करतील, म्हणजेच एस ऑर्बिटलच्या तो सेकंड ग्रुपमध्ये येईल बेटा. ठीक आहे, याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन कसं लिहू शकतो बेरिलियमचं 1s2 अँड 2s2. गॉट इट. तर याप्रमाणे बाकी सगळ्यांचे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहायचं आहे, तुम्ही लिहू शकता इझिली. ठीक आहे, मॅग्नेशियम, त्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 12. कॅल्शियम, त्याचा सिम्बॉल आहे Ca, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 20. त्यानंतर टॉन्टियमचा जो काही आपला St आहे त्याचा सिम्बॉल, त्याचबरोबर त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 38. त्यानंतर बॅरियम, त्याचा आहे सिम्बॉल Be. त्यानंतर त्याचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 56. त्यानंतर आहे आपला रेडियम्स, त्याचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे तो 88. बाकी सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन तुम्ही लिहून काढू शकता. ओके, पाहिजे त्याचं कंटेंट इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन मी लिहून देतो. ठीक आहे, बाकी तुम्हाला लिहायचं आहे. अरे खूप इझी आहे यार, खूप इझी बेटा, खूप इझी बेटा, यामध्ये काहीच नाही. निऑन, अर्गॉन 4s2, त्यानंतर अर्गॉन नंतर कोण येईल आपला क्रिप्टॉन, राईट. क्रिप्टॉन काय येईल 5s2. त्यानंतर कोण येईल आपला क्रिप्टॉन नंतर झिनॉन, राईट. काय येईल 6s2, राईट. त्यानंतर कोण येईल आपला रेडॉन, RNA, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 86 म्हणजे 7s2. याप्रमाणे तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहू शकता. आता जे काही जनरल इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन आहे ते तुम्ही लिहू शकता. इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का की सर तुम्ही काय लिहिताय, कुणाचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहिताय, आम्हाला काही समजत नाही. नसेल समजलं तर फ्रँकली विचारा यार. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन मला तरी वाटतं की मी तुम्हाला चांगल्या प्रकारे राईट करायला शिकवलं आहे, प्रत्येकाला लिहिता येतं. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढील टॉपिक आहे फिजिकल प्रॉपर्टीज ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंडच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. आता तुमच्या बुकमध्ये जर सांगायचं झालं तर फिजिकल प्रॉपर्टीचे 2 टेबल दिलेले आहेत, ते टेबल तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे, घरी फक्त मी जेवढं लिहून देतो हे नोट्स म्हणून लिहितोय, एवढं लक्षात ठेवलं, एवढं जरी पेपरमध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल. बट तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी तुम्ही लिहू शकता. त्याचं ॲटॉमिक रेडियस किती असते ते लिहू शकता, त्यानंतर आयोनिक रेडियस किती असते ते लिहू शकता, डेन्सिटी, त्यानंतर आयजोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, मेल्टिंग पॉईंट, अबंडन्स इन द लॅप्रोस्पियर, स्टँडर्ड रिडक्शन इन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज सुद्धा तुम्ही लिहू शकता. ते आपण फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये येतात. ओके, गॉट इट बच्चो.
तर जो काही ग्रुप फर्स्ट आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम आणि फ्रान्सियम, ह्याच्या फिजिकल प्रॉपर्टीच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या तुमच्या पेज नंबर 140 वरती दिलेल्या आहेत. 114 पेज नंबरवरती दिलेल्या आहेत तुमच्या केमिस्ट्रीच्या बुकमध्ये. ठीक आहे, त्या तुम्ही लिहू शकतात. ते मला इथे लिहिण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचप्रमाणे सेकंड जो ग्रुप आहे त्याच्या पण दिलेल्या आहेत, त्यात सुद्धा तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. ठीक आहे. बट थोडंसं फिजिकल प्रॉपर्टीजबद्दल जर सांगायचं झालं ग्रुप फर्स्टच्या आणि ग्रुप सेकंडच्या, तर एका एका लाईनमध्ये मी सांगू शकतो. अल्कायली मेटल्स, जे अल्कायली मेटल्स असतात ते कसे असतात, तर सॉफ्ट. ठीक आहे, सॉफ्ट असतात. लक्षात ठेवायचं, हॅव लो डेन्सिटी अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलिमेंट्स. यांची जी डेन्सिटी असते ही लो असते. ठीक आहे. त्याचबरोबर ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलिमेंट्स असतात. जे अल्काली मेटल्स असतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलिमेंट्स असतात, म्हणजे शक्यतो त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. ठीक आहे, समजलं बच्चो. त्यानंतर जो काही आपला ग्रुप सेकंड आहे, ज्याला आपण अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतो. ठीक आहे, त्याला काय सांगता येईल, कम्पॅरेटिव्हली हार्डर. जे काही आपले अल्काइली मेटल्स असतात त्याच्या कम्पॅरेटिव्हली अल्कलाइन अर्थ मेटल हे हार्डर असतात. ठीक आहे, सॉफ्ट नसतात. जे अल्काइली मेटल्स आहेत ते सॉफ्ट असतात. बोथ आर द रिएक्टिव्ह इन नेचर्स. यांचं नेचर्स कसं असतं, रिएक्टिव्ह असतं, ड्यू टू लो आयोनायझेशन एन्थाल्पीज व्हॅल्यूज. त्याचे रिझन्स काय बेटा, त्यांची जी काही आयोनायझेशन एन्थाल्पीज व्हॅल्यूज असते ती खूप लो असते कम्पेअर टू अल्काइली मेटल्स. ठीक आहे, ओके. तर याप्रमाणे आपण फिजिकल प्रॉपर्टीच्या दोन लाईन सांगू शकतो. फर्स्ट लाईन सांगू शकतो, अल्काइली मेटल आर सॉफ्ट, हॅव द लो डेन्सिटी अँड द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. आणि सेकंड सांगू शकतो, अल्कलाइन अर्थ मेटल्स आर द कम्पॅरेटिव्हली हार्डर, बोथ आर द रिएक्टिव्ह इन नेचर ड्यू टू लो आयोनायझेशन एन्थाल्पीज व्हॅल्यू. ओके, गॉट इट. आणि खाली ते मी माझ्या भाषेत लिहिले, राईट टेबल नंबर 8.4 अँड 8.5 पेज बुक नंबर 114 टेक्स्टबुक. तुमच्या टेक्स्टबुकचं तिथून तुम्ही फिजिकल प्रॉपर्टीज लिहू शकता. ठीक आहे, इथपर्यंत जर कोणाला डाऊट्स असतील तर मला विचारू शकता. अदरवाईज आपण पुढील टॉपिक घेऊयात, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. आता इथे कन्फ्युजन करू नका, ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड त्याचाच अर्थ अल्काइली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल होतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल की सर कधी म्हणतात अल्कलाइन अर्थ मेटल्स, कधी म्हणतात ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. काही नाही, जो काही ग्रुप फर्स्ट आहे त्यालाच मी अल्काइली मेटल्स म्हणतो, जो काही ग्रुप सेकंड आहे त्यालाच मी अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतो, बाकी काहीच नाही. आणि हे दोन्ही जे ग्रुप्स आहेत हे आहेत एस ब्लॉक एलिमेंटचे ग्रुप, जसं की आपण इंट्रोडक्शन मध्ये फर्स्ट लाईन दिली होती. ठीक आहे, तर यावरती जर कोणाला काही डाऊट्स असेल, शंका असेल तर मला चॅटबॉक्समध्ये फ्रँकली विचारू शकता. ओके, त्यानंतर मी घेणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. एस बच्चो काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता, मला तरी काय याच्यामध्ये हार्ड वाटत नाही, तुम्हाला वाटत असेल तर विचारू शकता. येस, आणि त्यानंतर अजून एक गोष्ट अशी की तुमच्या बुकमधील पेज नंबर 115 म्हणजे 115 वरती 3-4 प्रॉब्लेम्स दिले, ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर ते प्रॉब्लेम्स नाही समजले, सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम आहेत, जर नाही समजले तर उद्या लेक्चर्समध्ये मी एक्सप्लेन करेल. ठीक आहे, आणि त्याचबरोबर अजून 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या, त्या म्हणजे कॅन यू रिकॉल्स म्हणून 2 क्वेश्चन विचारले होते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. फर्स्ट क्वेश्चन असा विचारला होता, व्हॉट इज द नेम ऑफ द फॅमिलीज ऑफ द रिएक्टिव्ह मेटल्स हॅव्हिंग द व्हॅलन्सीज 1. आणि सेकंड क्वेश्चन असा विचारला होता, व्हॉट इज द नेम ऑफ द फॅमिली रिएक्टिव्ह मेटल्स हॅव्हिंग द व्हॅलन्सी 2. याचे आन्सर कोण सांगेल मला, कॅन यू रिकॉल्स म्हणून विचारले गेले क्वेश्चन आहेत. तर हे सांगण्यासारखे तुम्हाला प्रत्येकाला यायला पाहिजे रे आन्सर सांगता. इथे का सांगता, सांगा फटाफट. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर सांगा. कॅन यू रिकॉल्स म्हणून क्वेश्चन विचारला गेलाय 113 पेज नंबरवरती, वरतीच विचारलेत 2 क्वेश्चन. तेवढे 2 क्वेश्चन घेऊ आणि त्यानंतर आपण आपल्या केमिकल प्रॉपर्टीज घेऊयात ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंडच्या. राईट, कॅन यू रिकॉल्समध्ये 2 क्वेश्चन विचारले होते, व्हॉट इज द नेम ऑफ द फॅमिली ऑफ द रिएक्टिव्ह मेटल्स हॅव्हिंग द व्हॅलन्सीज 1. सिंपल त्याचा आन्सर देऊ शकता बच्चो, अल्काइली मेटल्स फॅमिली हॅव द व्हॅलन्सी 1. जे अल्काइली मेटल्स असतात त्यांची व्हॅलन्सी 1 येते. राईट, मी व्हॅलन्सी सुद्धा कॅल्क्युलेट करायला शिकवली. व्हॅलन्सी इज इक्वल टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. राईट, येते लक्षात. ओके, त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ द फॅमिलीज रिएक्टिव्ह मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 2. व्हॅलन्सी 2 कुणाची येते, तर अल्कलाइन अर्थ मेटल जे आहेत ग्रुप सेकंड, फॅमिली हॅव व्हॅलन्सी 2. ठीक आहे बेटा, व्हॅलन्सी इज इक्वल टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. काय झालं बेटा, समजले? कुणाला काही शंका आहे? येस येस स्टुडंट, येस स्टुडंट, शंका असेल तर विचारा.